नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही, राज ठाकरेंचा फडणवीसांवर टीका. तर नाशिकमध्ये अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायलाही घाबरला पाहिजे, उद्धव ठाकरेंचाही इशारा. 1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात. राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. दुसऱ्यांच्या पक्षातून माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करता, राज ठाकरेंची टीका. गिरीश महाजनांपेक्षा लाकूड तोड्या बरा, तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा निशाणा. आमची सत्ता असताना नाशिकमध्ये एकही झाड न कापता उत्तमरित्या कुंभमेळा झाला, राज ठाकरेंनी करून दिली आठवण. बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये जन्मले होते. फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर, मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं विधान. मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर. तमिळनाडूमधील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानानं वाद. एका मुलाखतीमध्ये मुंबईचा बॉम्बे असाही उल्लेख. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा. शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कावळे यांच्यावर टीका. भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार. 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपत गेले. आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय हातामध्ये बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट. भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेच्या शिवसेनेला समर्थन. उपनगराध्यक्षपदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार. कोण एमआयएम म्हणत परळीमधील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल. तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि शिंदेसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 2025 मध्ये 8 वेळा फोनवर चर्चा. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण. मोदीने ट्रम्प यांना फोन न केल्यानं व्यापारी करार झाला नाही, या अमेरिकन वाणिज्य सचिवांच्या दाव्याला उत्तर.